ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशीन्स तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रॉलिक एरियल लिफ्ट ही वाहने ठाणे महानगरपालिकेत उपलब्ध करण्यात आली आहेत। या सर्व वाहनांचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या शुभ हस्ते सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये ठाणे महापालिका भवन येथे करण्यात आले आहे। या वाहनांमुळे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्त्यांची स्वच्छता, पावसाळ्यापूर्वी फांद्यांची छाटणी ही कामं अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगताळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह नगरसेवक अनिल भोर, दिलीप बारटक्के, राजेश मोरे, प्रशांत जाधवर, नगरसेविका प्रमिला केनी, विमल भोईर, एकता भोईर, नम्रता भोसले जाधव, डॉक्टर दर्शना जानकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते। ठाणे अग्निशमन विभागाची एकूण 12 अग्निशामक केंद्र 24/7 कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचं काम सातत्याने केलं जाते। ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचं महापौरांनी यावेळी नमूद केलं आहे। ही वाहनं पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत। प्रत्येक वाहनांमध्ये 4000 लिटर पाण्याची क्षमता आहे। तसेच प्रथम मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं ही ठाणे अग्निशामक दलात दाखल झालेली असून 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे। सर्वांना माझा नमस्कार। आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्यानुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे। आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील। त्याचप्रकारे मला वाटतं आपत्कालीनची एक गाडी मोठी उपलब्ध झाली आहे, जिची उंची 12 मीटरची म्हणजे 12 मजल्याच्या वरतीपर्यंतच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत पण आग विझवण्यासाठी मला वाटतं निश्चितच याचा उपयोग होईल आणि ठाणे महानगरपालिकेतून असेच चांगले उपक्रम अजूनही आपण राबवण्यात येणार आहेत। धन्यवाद।